मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसह घाटमाथ्यावरती आज पावसाचा रेड अलर्ट, तर 6 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी दमदार पावसाची हजेरी. 3 दिवसांमध्ये पाणीसाठ्यात 3% वाढ. धरणात आज 9.41% पाणीसाठा. भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये मुसळधार पाऊस. शहरातील अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी. भाजी मार्केट, तीनबत्ती, मंडई परिसरामध्ये 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं. परिसरातील अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरलं. पालघरच्या दक्षिण पश्चिम भागामध्ये मुसळधार पाऊस. कपाशी केळवा रोड स्टेशन रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद. रायगड जिल्ह्याला सर्वत्र मुसळधार पावसाची हजेरी. अंबा नदी धोका पातळीवरती, तर अलिबाग, मुरुड, पेण आणि रोहा तालुक्यामध्ये देखील मुसळधार पाऊस. रत्नागिरीतील माजलगाव तेलगाव महामार्गावरती साचत असलेल्या पाण्यामुळे नागरिक हैराण. उपाययोजना करण्याची मागणी. पाण्यामुळे रस्त्याला तळ्याचं स्वरूप. मुसळधार पावसाचा माणगाव पुणे राज्यमार्गाला फटका. उतेखोल परिसरामध्ये रेल्वे ब्रिज पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे वाहन चालकांची मोठी कसरत. रत्नागिरीतील चिपळूण, गुहागर आणि खेडसह दापोली आणि मंडणगडमध्ये मुसळधार पाऊस. खेडमध्ये जगबुडी नदीने ओलांडली आहे इशारा पातळी. घाट परिसरामध्ये पडणाऱ्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीवरती मोठा परिणाम. स्थानिकांना सतर्कतेच्या सूचना. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर. प्रशासनाकडून खबरदारी. चिपळूण शहरातील संभाव्य पूर येणाऱ्या ठिकाणांची पाहणी. एनडीआरएफचं पथक चिपळूणमध्ये दाखल. पश्चिम घाटात मुसळधार पाऊस. साताऱ्यातील महाबळेश्वर ते रायगडमधील पोलादपूरला जोडणारा आंबनळी घाट 4 दिवस बंद. दाट धुका आणि दरडीचा धोका असल्यामुळे घाट वाहतुकीसाठी बंद राहणार. कल्याण, डोंबिवलीसह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरामध्ये मुसळधार पाऊस. जनजीवन विस्कळीत. सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे रस्त्यावरती पाणी साचलंय, तर आज शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. वसई विरारमध्ये सलग 4थ्या दिवशी देखील मुसळधार पाऊस. सखल भागातील अनेक रस्ते पाण्याखाली. पालघर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी. धुळ्यातील दोंडाईचा आणि साक्री परिसरात पावसाची जोरदार हजेरी. हतनूर धरणातून पाणी सोडल्यामुळे तापी नदी पात्रात देखील पाणी वाढले, तर बाळसाणे या परिसरात अमरावती नदीला पूर आलाय. भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. 1,30,888 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस. पावसाच्या आगमनानंतर पुण्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील भीमाशंकर परिसर निसर्ग सौंदर्यानं बहरला. धुक्याचे ढग, रिमझिम पाऊस आणि हिरवाईनं नटलेल्या वनराईची पर्यटकांना भुरळ. कोल्हापूरचा प्रसिद्ध राऊतवाडीचा धबधबा ओसंडून वाहू लागला. राधानगरी तालुक्यातला हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. रायगडच्या महाड तालुक्यातल्या तब्बल 72 गावं धरणप्रवण क्षेत्र असून यापैकी 20 गावं ही अति धोकादायक परिस्थितीत. आपत्ती विभागाकडून स्थलांतरित होण्याच्या सूचना. 1,146 नागरिकांच्या स्थलांतराचा प्रश्न ऐरणीवरती. दरडी कोसळून दुर्घटना होणाऱ्या घटनेत वाढ होतीये. यवतमाळमध्ये पावसाची संततधार. रखडलेल्या पेरण्यांना वेग. आतापर्यंत केवळ 30 ते 35% पेरण्या पूर्ण, तर जलसाठ्यात पावसामुळे वाढ होणार. हवामान बदलावर बीबीएफ तंत्रज्ञानाचा प्रभावी उपाय. धाराशिवच्या रुईभर इथं जिल्हाधिकाऱ्यांकडून बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे ट्रॅक्टरनं पेरणी. अतिवृष्टी आणि पावसातील खंड यासारख्या परिस्थितीमध्ये देखील पीक टिकवण्यासाठी बीबीएफ पद्धत प्रभावी. पावसामुळे मुंबईतील दादरच्या मीनाताई ठाकरे फूल मार्केटमध्ये कोसळलं झाड. मार्केटचं मोठ्या प्रमाणावर नुकसान. मुंबईतील माटुंगा परिसरामध्ये मोठं झाड कोसळलंय. पार्क केलेल्या वाहनांचंही मोठं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. अग्निशमन दलाकडून घटनास्थळाचा आढावा. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात तरंगत्या पुलासाठी हालचाली सुरू. गॅबियन वॉलचा भराव खचल्यानंतर व्हाया डक्ट पूल उभारण्याच्या हालचाली. पुलाचा आराखडा तयार करण्यासाठी एजन्सीची नेमणूक.
मुंबईतील साकीनाका मॅनहोल दुर्घटनेतील कंत्राटदारांविरोधात गुन्हा, 3 कामगार ताब्यात, तर फरार कंत्राटदाराचा शोध सुरू आहे. 2 दिवसांपूर्वी उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. केतन अग्रवाल हत्येसाठीच्या चॅटमध्ये कोडवर्ड निकनेमचा वापर, सांकेतिक भाषेमध्ये केलेल्या संभाषणाला डिकोड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांना सिया चेतनची कोठडी हवी होती वाढवून चेतनच्या मोबाईलमधून डिलीट झालेला डेटा परत मिळवण्यात यश. सियाच्या घरातून 1 वर्ष जुना मोबाईलही जप्त. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सियानं मैत्रिणीशी केलेला चॅट उघड. जो लग्न होणार नाही त्या लग्नासाठी विमानाचं तिकीट बुक करायचं आहे, तुझं आधार कार्ड पाठव. मैत्रिणीसोबतचं कथित चॅट समोर. धुळ्यातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश खासदार श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला. पक्षप्रवेश सोहळा. सोलापूरच्या प्रलंबित प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली विशेष बैठक. उड्डाणपूल, पाणीपुरवठा, आयटी पार्कला गती देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि आमदार देवेंद्र कोठे यांची उपस्थिती. एसआयआरच्या कामात हलगर्जीपणा केल्यानं सोलापूर महानगरपालिकेच्या लिपिकाविरोधामध्ये गुन्हा दाखल. रविकिरण ठाले यांच्या विरोधात गुन्हा नोंद. एसआयआरच्या कामात दिरंगाई, हलगर्जीपणा आणि टाळाटाळ केल्याचा आरोप होतोय. हिंगोलीतील किराणा दुकानामध्ये चोरी, 2,40,000 रुपये लंपास केलेत. घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. अहिल्यानगरच्या राहुरीत भागीरथीबाई तनपुरे विद्यालयाच्या खासगी बसचा अपघात. 20 ते 25 मुली जखमी. सर्व मुली तांदूळवाडी, कोंडवड आणि शिलेगाव इथल्या रहिवासी आहेत. वाशिममध्ये मालेगावजवळ समृद्धी महामार्गावरती धावत्या कारला आग. तांत्रिक बिघाड होऊन कारमध्ये धूर निघत असल्याचं चालकाच्या लक्षात येताच तातडीनं खाली उतरवल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. राज्यात 14,80,000 भटके कुत्रे, तर एकट्या मुंबईमध्ये 94,000 भटक्या कुत्र्यांची नोंद. येत्या 6 महिन्यात भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारणार, मंत्री उदय सामंत यांची माहिती. नाशिकच्या उद्योग भवन समोरच्या बिऱ्हाड आंदोलन मागे मंत्री उदय सामंत यांची मध्यस्थी. एमआयडीसी जागेवरती अतिक्रमित असलेल्या घरांवरती कारवाई केल्यानं हे आंदोलन सुरू होतं. साताऱ्यातील कास पठारावरती दुर्मिळ सातारी वायुतुरा या वनस्पतीचं आगमन. जुलै महिन्याच्या सुरुवातीला पठारावरती फुलली सातारी तुरा वनस्पती. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एअर इंडियाचा मोठा दिलासा. अमेरिका, युरोप, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय मार्गांवरती तिकिटांचे दर कमी होणार. आंतरराष्ट्रीय बाजारात विमान इंधनाच्या किमतीत झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवरती हा महत्त्वपूर्ण निर्णय. राम मंदिर चोरी प्रकरणी एसआयटीच्या तपासाला वेग. एसआयटीनं घेतली बँक कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची माहिती. ट्रस्टच्या गेल्या 5 वर्षांच्या हिशेबांचं पुन्हा ऑडिट होणार, तर देणगी म्हणून मिळालेल्या दागिन्यांची आणि इतर वस्तूंची देखील चौकशी होणार. अमरनाथ यात्रेचा आज दुसरा दिवस. कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रेला सुरुवात. यात्रेकरूंची 3री तुकडी जम्मूमधून रवाना. भाविकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन. गुजरात मध्य प्रदेशातून एसटीचं टेरर मॉड्यूल उद्ध्वस्त. जैश-ए-मोहम्मदच्या 8 दहशतवाद्यांना गुजरात मध्य प्रदेशामधून अटक. गुजरातमध्ये टेरर नेटवर्क उभारण्याचा कट उघड. व्हेनेझुएलात भारतीय खलाशाच्या मृत्यूनंतर धक्कादायक प्रकार उघड. खलाशाच्या मृतदेहात महत्त्वाचे अवयवच नसल्याचा प्रकार. व्हेनेझुएलात मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानं झाल्याचं नमूद. यूपीत पुन्हा केलेल्या शवविच्छेदनामध्ये अवयव गायब असल्याचं उघड. फुटबॉल विश्वचषकाला मराठीशी भुरळ. ओ नाखवा बोटीनं फिरवाल का? फिफा वर्ल्ड कपच्या सोशल मीडियावरील अधिकृत पेजवरती मराठीतून भन्नाट पोस्ट. चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांना आलेल्या धमकीचं पाकिस्तान कनेक्शन उघड. धमकी देण्यासाठी पाकिस्तानची लीक व्हीपीएनचा वापर झाल्याचे तपासात समोर. काही दिवसांपूर्वीच रोहित शेट्टी यांना व्हॉइस मेसेजद्वारे धमकी आलेली होती.